आजीच्या बटव्यातून मिळालेल्या सोप्या आणि उपयुक्त 34 टिप्स. 1. रोज सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो. पपईमुळे पाचन तंत्र निरोगी ठेवण्यास आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत होते. 2. रोज सकाळी उपाशी पोटी नेहमी पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच चेहऱ्यावरचे पिंपल्स, पिगमेंटेशन, सुरकुत्या, बारीक रेषांची समस्या दूर होते. तसेच कफापासून मुक्ती मिळते. 3. शरीरात उष्णतेचा खूप त्रास होत असेल तर 1 ग्लासभर पाण्यामध्ये सब्जा किंवा धने रात्रभर भिजवून सकाळी ते पाणी प्यावे. याने उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होईल. 4. ओठ काळे झाले असतील तर बीटरूट किंवा गुलाब पाणी ओठांना लावा. ओठ गुलाबी आणि मुलायम होतील. 5. 40 नंतर देखील आपले सांधे आणि पाय उत्तम मजबूत राहण्यासाठी आजपासूनच आपल्या आहारात रोज 1 ग्लास दुधाचा समावेश करावा. दूध पिल्याने हाडांचे कॅल्शियम टिकून राहते. 6. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पचन सुधारते, ज्यामुळे वजन संतुलित राहते आणि लठ्ठपणा दूर होतो. तसेच तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहते. 7. तुळशीच्या पानांची बारीक पेस्ट करून चेहऱ्याला लावल्यास त्वचेच्या आरोग्यासाठी त्वचा नितळ, उजळ आणि टवटवीत होते. तसेच पिंपल्सपासून मुक्तता मिळते. 8. घसा दुखत असल्यास 10 तुळशीच्या पानांचा रस आणि मधाचे चाटण थोडे थोडे चाटून खावे. लगेच फरक पडतो. तसेच तुळशीमुळे चिंता आणि नैराश्य कमी व्हायला मदत होते. तसेच स्मरणशक्ती आणि चेतासंस्थेची कार्यक्षमता वाढीस मदत होते. 9. तुळस किडनीची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. पोटात जळजळ, पोटदुखी, गॅस समस्यांवर तुळस गुणकारी मानली जाते. 10. अक्रोड आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचे आहेत. रात्रभर भिजवलेले बदाम आणि अक्रोड सकाळी खाल्ल्याने सांध्यांची मजबूती टिकून राहते. 11. ज्यांचे वजन खूप जास्त आहे त्या महिलांनी रोज सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास योगा करावा. तसेच आहारामध्ये पचायला हलके पदार्थ खावेत, ज्यामुळे तुमचे वजन तर कमी होईलच, तसेच सौंदर्य देखील खुलेल. 12. बदामात मिळणारी सर्व पोषण द्रव्य शेंगदाण्यात आहेत, त्यामुळे भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी डोळ्यांची दृष्टी आणि स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. 13. अति प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने शरीराला नुकसान होते, तसेच अनेक आजारांना सामोरे जावे लागते. हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचा तिखट घटक असतो. यातून पोटात ॲसिडिटीचे प्रमाण वाढल्याने जळजळ होते. 14. जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने पोटात अल्सर, गॅसची समस्या, पोटदुखी तसेच झोपेची समस्याही उद्भवू शकते. 15. सर्दी खोकला झाल्यानंतर तुळशीची 1 मंजिरी स्वच्छ धुवून सकाळी संध्याकाळच्या चहामध्ये टाकून तो चहा प्यायल्याने सर्दी खोकल्यावर लवकर आराम मिळतो. याशिवाय तुळशीचा फुटवा काढून तुळस डेरेदार बनते. 16. केस गळतीची समस्या असेल तर दह्यामध्ये मेथी दाण्याची पावडर मिक्स करून हा हेअर पॅक केसांना लावावा. आठवड्यातून 2दा हा उपाय करावा. केस गळती लगेचच थांबेल. 17. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 थेंब बदाम तेल घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश केल्याने चेहरा उजळतो. 18. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनीचा 1 तुकडा नेहमी तोंडात ठेवा. त्याने तोंडाची दुर्गंधी लवकर दूर होते. 19. हिरवी मिरची पोटॅशियम आणि कॅल्शियम खनिजांनी परिपूर्ण असते. त्याचबरोबर वेलचीमध्ये मॅंगनीजचे एक प्रमुख स्रोत आहे. मॅंगनीज एन्झाईमच्या स्त्रावात महत्त्वाची भूमिका निभावते, त्यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो. 20. रात्री भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला कर्करोगाच्या पेशीविरुद्ध लढण्यासाठी मदत होते. शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढते, यामुळे शारीरिक ऊर्जा चांगली राहते. 21. सकाळी अंशापोटी पेरूची कोवळी पाने खाल्ल्याने साखरेची पातळी कमी होते आणि पेरूच्या पानाने तोंडाची दुर्गंधी सुद्धा जाते. 22. मुरूम, व्रण किंवा कोरडी त्वचा बरी करण्यासाठी मध उत्तम आहे. स्वच्छ त्वचेवर पसरवून 15 मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुतल्याने फायदा होतो. 23. धने पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि प्रभावी भागावर लावा. त्यामुळे त्वचेची स्वच्छता राखली जाते आणि फंगल इन्फेक्शन कमी होते. 24. जिरे पाण्यात उकळून जिऱ्याचे पाणी पिल्याने वजन लवकर कमी होते. 25. रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे भिजवून सकाळी उपाशी पोटी ते पाणी पिल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
26. जर आपण रात्री उशिरा जेवण केले तर पचनक्रिया नीट होत नाही. त्यामुळे रात्री जेवणात लपसी, खिचडी, सूप यासारखे हलके अन्न सेवन करणे चांगले असते. 27. पोट साफ न होण्याची समस्या आजकाल बऱ्याच जणांना भेडसावत आहे. पोट साफ होण्यासाठी एक मूठभर मनुके एक ग्लास दुधात उकळून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी ते मनुके खा व दूध देखील प्या. त्यामुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ होईल. 28. 2 ते 3 लवंग एक कपभर पाण्यात 5 ते 7 मिनिटे उकळून कोमट असताना गाळून घोट पिल्याने उलटी, मळमळच्या समस्येपासून आराम मिळतो. 29. रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोटातील ॲसिडिटीचे प्रमाण वाढू शकते. त्याऐवजी सकाळी कोमट पाण्यात मध किंवा लिंबू वापरता येईल. त्यामुळे पोट स्वच्छ राहते तसेच शरीरात ताजेपणाही येतो. 30. लवकर म्हातारपण येऊ नये यासाठी नियमित सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा आवळा पावडर मिक्स करून त्याचे सेवन करावे. यामुळे तुम्ही चिरतरुण दिसाल. 31. रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत गुळाचा तुकडा खाल्ल्याने मूतखडा लवकर फुटतो आणि लघवी सोबत बाहेर पडतो. 32. जेवणात कोथिंबीर, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, अंकुरलेले धान्य यांचा समावेश करावा. हे सर्व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. फायबरयुक्त आहारामुळे कोणत्याही प्रकारचा ब्लॉकेज किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. 33. 7 ते 8 बेलाच्या पानांचा 1 कप काढा बनवून सकाळी उपाशी पोटी पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. 34. पोटाची चरबी कमी करण्यासाठी ओवा, बडीशेप, जवस, जिरे समप्रमाणात भाजून वाटून ठेवा आणि रोज सकाळी अनुशापोटी गरम पाण्यात 1 चमचा टाकून पिल्याने लगेचच फरक जाणवतो. वरील दिलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.